छान हे दही दूध कोणा कोणा विकतात अहो आम्ही गलोगली शहरावर खेड्यावर लहान गरीबाच्या घरी तर मोठ्या मोठ्या साहेबांच्या बिल्डिंगामध्ये ये बापा एवढ्या ठिकाणी दही विकतात बाई काजी जसं तुमचं गाई म्हशीचं दही दूध आहे अजून अशाच प्रकारचं एक दही दूध आहे दही दूध हा आणि ते मी तुम्हाला सांगतो हे बी तुम्ही इकाल का फायद्यात असेल ना तर आम्ही नक्की जाऊन विकू हे सगळे त्या फायद्याचं आहे जेवढे बी लोक आहेत सगळे त्या फायद्याचं आहे ते दही दूध मी सांगू का सांगा ना विका ना तू नवीन युगाची राधा तू नवीन युगाची राधा अन चालली रस्त्यानं अन नगर शहर गाव गाव नगर शहर गाव गाव सगळ्या लोकांना ज्ञानाची जरूरत आहे किंवा नाही आहे पहिला प्रश्न ज्ञानाची गरज आहे म्हणून मुलाला शाळेत टाकतात मुलगा शिकतो मोठ्या पदावर जातो ज्ञानामुळे जातो अगोदर हे ज्ञान तो कोण तयार केलं हे ऋषीमुनी लोकांनी देवधर्मापासून ज्ञान आहे देवधर्मापासून ऋषीमुनी लोकांपासून हे ज्ञान तयार झालेलं आहे तर त्या लोकांनी काय केलं आहे का काय केलं ऋषी मुनी लोकांनी काय केलं ज्ञान बोधाचे बनवून दुध सहंत मंत आणि केलं शुद्ध म्हणजे पाली भाषा संस्कृत भाषा हे समजत नव्हतं कोणाला म्हणून याचं रूपांतर मराठीत केलं हिंदीमध्ये केलं आणि तेव्हा या लोकांनी समजलं ज्ञान देश जागृत करण्याकरता त्या महामानवाने पाजलक होत मला हे सांग पांडुरंगाने ज्ञान दिलं पैसे घेतले का तुकडोजी महाराजांना ज्ञान दिलं पैसे घेतले का बाबासाहेबांना ज्ञान दिलं पैसे घेतले का नाही फुकटामध्ये या लोकांना ज्ञान त्यांनी दिलं आहे तेव्हा हे लोक ज्ञान समजायला लागले म्हणून काय म्हणतो अगं देश जागृत झाला आणि मोठ्या कष्टानं अगं देश जागृत झाला आणि मोठ्या कष्टानं आणि नगर शहर गाव गाव नगर शहर गाव गाव आपण म्हशी गायचं दूध दही खातो हे जिभेच्या चवसाठी आहे जिभेच्या चवसाठी आहे पण हे ज्ञानाचं दही कसं आहे कसं सगळ्याच्या कामाचं आहे दही विक
दहिविका मानव कल्याणी. या मानवाचं कल्याण आहे त्याच्यात. दहिविका मानव कल्याणी आणि शुद्ध विचाराचे मंथन करून वाईट विचार काढा आणि शुद्ध विचार आणा. शुद्ध विचाराचे मंथन करून विकास गंगेचं मिळवून पाणी. हे गढूळ पाणी नाही विहिरीचं. विकास गंगेचं मिळवून पाणी आणि एकात्मतेचं ताकाने लोण. एकात्मता. लोकांचे वाईट विचार संपले आणि चांगले विचार आले म्हणजे एकात्मता निर्माण होईल का नाही? झाली. होईल ना? ऐकू का? लोकांना फुकटामध्ये ज्ञान द्यायचं आहे. अरे ज्ञानाच्या बाजारात विकास असत्या. अरे ज्ञानाच्या बाजारात आणि विकास असत्यानं आणि नगर शहर गाव गाव नगर शहर गाव गाव महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध. गांधीजी काय म्हणे? आपण शांतीनं स्वराज्य घेऊ. अंग्रेजांचा काळ होता. शांतीनं स्वराज्य घेऊ हे गांधीचं म्हणणं होतं. पण गौतम बुद्ध काय म्हणे? मला अहिंसा पाहिजे, मी हिंसा करणार नाही. त्याला अहिंसा आवडत होती गौतम बुद्धाला. पण बाबासाहेब काय म्हणत होते? आम्हाला लोकशाहीचं जीवन जगायचं आहे, आम्हाला हुकुमशाही पाहिजे नाही. बाबासाहेबाला लोकशाही आवडत होती म्हणून काय म्हणतो? गांधीजीची कन्या शांताबाई, शांती. गांधीजीची कन्या शांताबाई, गौतम बुद्धाची अहिंसा ताई, बाबासाहेबांची लोकशाही आणि तुमची आमची भारत माता. आणि एकाच मातेचे लेकरं आहो भारत मातेचे. मग कशाला झगडा करता, कशाला खून करता, कशाला वाईट कामं करता असं सांगायचं आहे तुम्हाला आहे ना? ऐकून तुम्ही तुमची आमची माता. आमचा भारत देश सोन्याची चिडिया. पण काही भ्रष्टाचार लोकांना आमच्या भारताला सत्यानाश केला. मने मोरेश्वर नाश केला देश भ्रष्टाचार. अगं मने मोरेश्वर नाश केला आणि या देश भ्रष्टाचार. आणि नगर शहर गाव गाव नगर शहर गाव गाव नगर शहर गाव
खुदाची शैलीने आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करते.